श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शन पर बोध याचा भाग 4. सोहम साधकाची कर्मे करण्याची हातवटी. तैसी एके हातवटिया कर्मे केली धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्ये होती. आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी, जया कर्मासी किरीटी कर्मची रुसे. भगवंतानी आपला परमोच्च भक्त जो अर्जुन त्याला गीतेत सर्व प्रकारचा अध्यात्म वेदांत निरनिराळ्या स्वरूपात सांगितला आहे. तो सर्व वेदांत, त्या वेदांताचं स्वरूप, त्याचं सार सांगून झाल्यावर भगवंत पुन्हा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, आता तुला कर्म करण्याची अशी एक हातवटी सांगतो, गुरुकिल्ली दाखवतो, मार्ग सांगतो की ज्या मार्गाने ज्या प्रकारे तू कर्मे केलीस की ती तुझी प्राप्त शुभाशुभ कर्म आहेत ना, ती तुला बाधक होणार नाहीत, बंधनात टाकणार नाहीत. ती तुझी सर्व कर्मच तुझ्या कर्मांना आणि त्या कर्मांच्या फलांना नाहीशी करतील. ती कर्म तुला मुक्त करण्यालाच कारणीभूत होतील. अशी ती कर्म करण्याची हातवटी गुरुकिल्ली तुला एकदा का समजली, अवगत झाली, प्राप्त झाली की काय होईल? ऐसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी, आपुलिया आपण गाठी लाहे चितो. अशा स्वरूपाची ही कर्म करण्याची हातवटी तुला एकदा का समजली, जमली की सर्व तऱ्हेची प्राप्त शुभाशुभ कर्म करीत असतानाच तुला आत्मस्वरूपाचा लाभ होईल. तू सदैव आनंदी होशील, आनंदी राहशील, आत्मस्वरूपाच्या परमानंदात डुलत राहशील. ती हातवटी आता तुला सांगतो, ती ऐक. म्हणोनी फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. अरे मी करतो हा तुझा मी 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 म्हणणारा देहाभिमान आहे ना, तो सर्व टाकून दे, विसरून जा. अहंकार शून्य होऊन सहा अहम सोहम 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 असं सदैव भक्तियुक्त अंतःकरणानं भजन करीत सहजगत्या अलिप्तपणे साक्षीत्वाने फलाची इच्छा सोडून सर्व प्राप्त कर्म करीत जा, म्हणजे झालं. अशा प्रकारे सर्व प्राप्त कर्म तू केलीस, तशी तुला ती करता आली की तुला भिण्याचं कारणच नाही. ती तशी तू केलेली कर्म तुला बाधक होणार नाहीत, बंधनात टाकणार नाहीत. ती कर्म तुला मुक्त करण्यासच कारणीभूत होतील आणि हळूहळू तू खरोखरच मुक्त होशील. हा माझा तुलाच नाही तर समस्त साधकांनाच उपदेश आहे असं समज. भगवंतानी जी प्राप्त कर्म करण्याची हातवटी म्हणून अर्जुनाला सांगितली ना, त्या हातवटीलाच, त्या कर्मे करण्याच्या मार्गालाच, प्रकारालाच, गुरुकिल्लीलाच परमार्थशास्त्रात साक्षीत्व म्हणून म्हणतात. साक्षीत्व म्हणजे पाहणं, ह्यालाच जाणीव असंही म्हणतात. व्यवहारात कोर्टात आपण साक्ष देतो. असं मी पाहिलं, असं मी ऐकलं, असं मी अनुभवलं, हे सर्व ईश्वराची शपथ घेऊन सांगतो. वास्तविक अशा साक्षीत पाहण्या, ऐकण्या आणि अनुभवण्या व्यतिरिक्त आपला संबंध असतो का? तर नाही. अगदी तसंच आपल्या देहाच्या सर्व व्यवहारात, देहादी प्रपंचातील नाटकात ईश्वराच्या अस्तित्वाची आणि आपल्या सत स्वरूपाची सदैव जाणीव ठेवून अहंता सोडून अलिप्त असणं,
सुखदुःखाच्या सर्व प्रसंगात साक्षीत्वानं राहणं, प्रकृतीच कामे करीत आहे, सत्व रजतम हे त्रिगुणच कामे करीत आहेत. आणि ह्या सर्व व्यवहारात तो अंतर्यामीचा मी, तो सूक्ष्म मी, सत्स्वरूपीचा मी निराळा आहे, वेगळा आहे, भिन्न आहे, अलिप्त आहे, ईश्वरच सर्व करतो आहे, मी निमित्त मात्र आहे, अशा प्रकारची जाणीव असली म्हणजे झालं. माऊलीनं अशा तऱ्हेच्या ह्या साक्षीत्वाचं वर्णन ज्ञानेश्वरीत कसं केलंय ते पहा. का नटले नि लाघवे, नटू जैसा न झकवे, तैसे गुणजात देखावे न होनिया. पै ऋतुत्रय आकाशे, धरुनिया ही जैसे, नेदिजेनी येवो वोसे, वेगळेपणा. तैसे गुणी गुणा परवते, जे आपणपे असे आईते, तिये अहम बैसे अहंते, मूळ केचिये. तै तेथूनी मग पाहता, म्हणे साक्षी मी अकर्ता, हे गुणाची क्रिया जाता नियोजना. नाटकातील नट नाटकात एखादी भूमिका करतो, पण ज्याची भूमिका करतो तो किंवा ती आपण सत्यात खरोखरच नाही असं जसं मनोमनी समजून असतो, त्याच्या त्या भूमिकेतील आविष्कारानं जसा फसला जात नाही, तद्वत व्यवहारातील संसारातील कोणाचीही भूमिका खरा भक्त निजभक्त मोठ्या कौशल्यानं वठवीत असतो. तो भक्त त्याच्या त्या भूमिकेकडून फसला जात नाही. आपल्या खऱ्या स्वरूपाची, सत्स्वरूपाची, आत्मस्वरूपाची जाणीव सदैव मनोमनी त्या निजभक्ताला असते. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीनही ऋतूंना आकाश जसं आपल्या पोटात सांभाळतं, एकाच आकाशात हे तीन निरनिराळे ऋतू येतात आणि जातात. पण आकाश आपलं निराळच राहतं, निराळच असतं, वेगळं असतं, अलिप्त असतं. ऋतू आले आणि गेले त्याची त्याला जाणीवच नसते. अगदी त्याचप्रमाणे सत्व रज तम ह्या गुणांनी उत्पन्न केलेल्या व्यवहारात भगवंताचा निजभक्त असून निराळा असतो, वेगळा असतो. त्या सत्व रज तम ह्या गुणांनी अधिष्ठित सांसारिक कामात व्यवहारात तो मनोमनी गुंतला जात नाही. ती सर्व कामं तो निजभक्त अहम 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 असं करीत करीत नाही, तर सोहम सोहम असं मोठ्या भक्तिभावे भजन करीत करीत असतो. आणि म्हणून तो निजभक्त त्या त्रिगुणांच्या गलबल्यात पसाऱ्यात गुंत्यात मनोमनी सापडत नाही. का वाराची वाजे विझे, गगने निश्चळ असिजे, तैसा गुणाचे नी गजबजे, डोलेना जो. वारा आकाशात वाहतो 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 आणि थांबतो. मात्र ज्या आकाशात त्या वाऱ्याची ही क्रिया चालू असते, ते आकाश मात्र निश्चळ असतं, हलत नाही, डोलत नाही, अगदी वेगळं असतं, अलिप्त असतं. तद्वत सत्व रज तम ह्या त्रिगुणांच्या सांसारिक पसाऱ्यात भगवंताचा निजभक्त काम करतो हे खरंच. पण त्या त्रिगुणांच्या प्रादुर्भावानं तो भक्त मनोमनी भारावला जात नाही. त्या गुणांच्या प्रादुर्भावानं तो जिंकला जात नाही. त्या सर्व तऱ्हेच्या कामात तो फलाशा करीत नाही, अहमहनिकेनं वागत नाही. काम करतो तो पण त्याच्या त्या सर्व कर्मात आचरणात तो कसा असतो ते पहा. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे, हेही नको. का निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथिचेनी अपरितोखे क्षोभावेना. देवाचा खरा भक्त असतो ना, त्यानं एखादं काम आरंभलं, सुरू केलं
आणि त्यात त्याला यश आलं तरी त्या व्यावहारिक यशानं तो हुरळला जात नाही. आहे देवाची कृपा, झालं माझं काम, असं म्हणून तो सोडून देतो. ह्या उलट एखाद्या कामात त्या भक्ताला अपयश आलं तरी तो निजभक्त कधी असंतोषी होत नाही. नाही देवाची इच्छा, नाही झालं काम, असं म्हणून पुन्हा आपला आनंदीच असतो, तृप्तच असतो, समाधानीच असतो. अशा तऱ्हेनं हे साक्षीत्व, अशा तऱ्हेचं हे आचरण कसं अवगत होईल? साधकाला कसं अनुभवायला मिळेल? त्याचा मार्ग कोणता? त्याचं अनुसंधान काय? असं हे साक्षीत्व सद्गुरू कृपेनंच साधकाला प्राप्त होतं, असं ज्ञानेश्वरीचा संप्रदाय सांगतो. सोहम 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 असे अंतरंग भजन करीत मोठ्या भक्तिभावे ईश्वराची भक्ती करणं, सद्गुरू भजन करणं, चिंतन करणं, स्मरण करणं, हाच तो मार्ग. असं काही वर्ष भावानं, भक्तीनं आणि निष्ठेनं साधकांनी सोहम साधन केलं की अशा तऱ्हेचं हे साक्षीत्व साधकात आपोआप उदयास येईल आणि तो साधक जीवनात कृतार्थ होईल आणि शेवटी एरी जाईचिया फुला फाकणे, त्याची नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशे न करणे, केले जिही. जाईचं फूल उमललं की जसं लगेच सुकतं, तसं अशा उच्च साक्षीत्वावर आरूढ झालेल्या निजभक्ताची कर्म निपजताच क्षणी नष्ट होतात. म्हणून ती कर्म त्या भक्ताला बंधात टाकत नाहीत. माझी सद्गुरू माऊली नेहमी सांगते, सोहम सोहम सोहम. असं सदैव भक्तियुक्त अंतःकरणानं भजन करा. अशामुळं तुम्हाला प्रारब्ध प्रसन्नतेनं भोगता येईल, संचित संपून जाईल आणि तुमचं हे क्रियमाण कृष्णार्पित होईल. त्याची आठवण ज्ञानेश्वरीतील या ओव्या वाचताना होते. अखंड सोहम अनुसंधानानं काय होईल? धरवणी वेचे सरे. आपण पाणी साठवलं आणि ते पाणी खर्च करू लागलो, वापरू लागलो तर काय होईल? पाणी संपेल. तद्वत अखंड सोहम अनुसंधानात साक्षीत्वानं अलिप्तपणे ईश्वराचा निजभक्त ज्या वेळे काम करू लागतो त्यावेळेस त्या भक्ताचं प्रारब्ध भोगून संपतं, क्रियमाण निरुपयोगी होतं आणि तो भक्त सायुज्य मुक्तीची वाटचाल करतो. असा हा सोहमचा मार्ग, साक्षीत्वाचा आणि भक्तीचा. तोच खरा मार्ग, तोच सद्गुरू मार्ग. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.